नमस्कार, मी आकाश. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपले स्वागत. मागच्या 10 तारखेला आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. ज्याप्रमाणे शरीराला दुखतं, खुपतं, लागतं, त्याचे आजार पण असतात, अगदी त्याचप्रमाणे काळानुरूप त्याही पलीकडे जाऊन मानसिक आरोग्याची नितांत आवश्यकता आज पुढे येत आहे. त्याच अनुषंगाने आज आपण संवाद साधणार आहोत सुबोध बनसोड सर, नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुबोध बनसोड सर. सर, सर्वप्रथम तुमचं नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. सर, शरीर ज्याप्रमाणे त्याचे आजार पण असतात, अगदी त्याचप्रमाणे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मनाचे असतात. तर त्याचा परिणाम शरीरावरही होतो. मन जर आजारी असेल तर त्याचा खूप मोठा परिणाम हा शरीरावर होतो. असं म्हणतात की तुमचे जवळपास 90% आजारपण किंवा त्या कमी जास्त प्रमाणामध्ये हे मानसिक असतात. तुमचं मन जर सुदृढ असेल तर तुमच्या शरीराला त्याचं पोषक हे होतं. तर हे मन, ही मानसिक आरोग्याची गरज, त्याचं महत्त्व आणि नेमकं मानसिक आरोग्य म्हणजे काय? मानसिक आरोग्य म्हणजे तुमची भावनिक, मानसिक आणि सामाजिक सुस्थिती. आता ही सुस्थिती म्हणजे नेमकं काय? ताण तर हा प्रत्येक ठिकाणी आहे. कामाचा ताण आहे, अभ्यासाचा ताण आहे, गृहिणीला त्यांच्या स्वयंपाकाचा ताण आहे. पण जेव्हा हा ताण आपण सामोरे जात असतो तेव्हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल किंवा प्रत्येक व्यक्ती किंवा एक स्वतः त्याला कोपअप करायचं एक मेकॅनिझम असतं. त्याच्याशी कसं सांभाळून घ्यायचं. आणि आम्ही जसं अभ्यासात मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं आहे, ताण हे खूप उपयुक्त भावना आहे. जर ताणच नसला तर तुम्ही कोणत्याही कामात किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही एंगेज होणार नाही किंवा तुम्ही करणार नाही. पण त्या ताणाची पातळी तुम्ही कशी मॅनेज करता. मग सुस्थिती म्हणजे नेमकं हेच, हाऊ यू मॅनेज युअर स्ट्रेस, आणि तुम्ही कशा तुमच्या भावनिक आणि मानसिक आणि सामाजिक स्थितीला सामोरे जाता. काळानुरूप मानसिक आरोग्यामध्ये खूप असे बदल होत आहेत. म्हणजे आधी त्याला पारिवारिक एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे कितीतरी प्रश्न मानसिक आरोग्याचे म्हणजे जो विषय होता आज आपण घेऊन तो बोलतो आहे, तो विषय त्यावेळेस नव्हता. त्याचं कारण होती कुटुंब व्यवस्था. आणि तंत्रज्ञानाला तेवढीशी हे नव्हती. पण आज तंत्रज्ञानही काळानुरूप खूप प्रगत झालं. कुटुंब व्यवस्था कुठेतरी ढासळते आहे असं दिसते आहे. तर या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याकडे बघताना कसं बघायला पाहिजे? तसं पाहायला गेलं तर मानसिक आरोग्य ही संकल्पना नवीन नाही आहे. मानसिक आरोग्यासंबंधित विविध विकार किंवा तक्रारी ह्या नेहमीपासून होत्या. पण जसं तुम्ही सांगितलं, आपली कुटुंब व्यवस्था ही एवढी सक्षम होती, त्यामुळे आपण हे जे छोटे मोठे प्रॉब्लेम होते, जसे स्ट्रेस, ते जाणवायचे नाही. आपल्या पालकांकडे किंवा आपल्या आजोबा आजीकडनं ते आपण निश्चितपणे त्यांना सामोरे जात होतं. आजच्या काळात विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा त्यांच्या पालकांशी संवाद कमी झाला आहे. आणि या संवादाच्या अभावामुळे बरेचसे प्रॉब्लेम येत आहे. आणि तंत्रज्ञान, नक्कीच तंत्रज्ञानाने मुले एक आयसोलेशनमध्ये जगत आहे. नक्कीच सर. पण याच्याकडे बघण्याचा पालकांचा आणि काळानुरूप विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कसा असावा असं तुम्हाला वाटतं? कारण जसं आपण जसं म्हणलं की त्यावेळेस कुटुंब व्यवस्था होती, त्यामुळे या गोष्टीच जाणवायच्या नाही. होत्या, होत्या, पण त्या जाणवत नव्हत्या. त्या पातळीवर त्याला मॅनेज केलं जायचं. तर आज त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कुठेतरी खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. तर तो बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा? एकतर सगळ्यात पहिले पालकांनी संवाद वाढवावा. आणि तुमच्या पाल्याशी तुम्ही एक, आता टी व्ही, इंटरनेट, वेब सिरीज या काळात तसाही संवाद कमी झाला. आता आमच्याकडे जेव्हा लोक काउन्सिलिंगसाठी येतात, एक प्रमुख प्रश्न विचारतात की आमचा मुलगा टी व्हीच खूप बघतो, मोबाईलच खूप बघतो. तर आम्ही सगळ्यात पहिले त्यांना हा प्रश्न विचारतो की तुम्ही किती वेळ बघता. शेवटी पाल्य हा तुमचं रेप्लिकाच असते. तुम्ही जसे वागाल तसे मुले वागतात. तर आम्ही सगळ्यात पहिले सल्ला किंवा मार्गदर्शन असं करतो की तुम्ही पहिले स्क्रीन टाईम कमी करा. त्याचं ऑटोमॅटिक रिफ्लेक्शन मुलाच्या स्क्रीन टाईमवर येईल. त्याच्याशी संवाद वाढवा, त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर आणू नका आणि त्याची पहिले तुलना करणं बंद करा इतरांशी. त्याला एक सेल्फ म्हणून जगायचा अधिकार द्या
आणि प्रत्येक वयानुसार डेव्हलपमेंटल स्टेजेसनुसार त्याच्यात जे बदल होणार आहेत त्याला तुम्ही स्वीकारायची तयारी ठेवा. नक्कीच सर. वेब सिरीज आहेत, मालिका आहे, चित्रपट आहे. आता चित्रपट टी व्हीच्या स्क्रीनवर कितीतरी गोष्टी येत असतात. त्या माध्यमातून आज मानसिक आरोग्याबाबत बोललं जातं. तर त्याचा कितका असा लाभ होताना दिसतो आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, ज्या चांगल्या वेब सिरीज आहेत, ज्या समाज प्रबोधनासाठी काम करत आहेत, त्याचा नक्कीच चांगला प्रभाव मुलांवर आहे. पण आता ज्या वेब सिरीज आहेत त्याच्यात सेल्फ डायग्नोस नावाचा एक वेगळा प्रकार आला आहे. याच्यात विद्यार्थी किंवा तरुण हे वेब सिरीज पाहून की बा मला फोबिया झाला, मला डिप्रेशन आलं किंवा मला आता सुसायडल थॉट्स येऊ लागले, हे जास्त होऊ लागलं. पण तसे कारण नाही. डिप्रेशन हा डायग्नोज डिसऑर्डर आहे. त्याला DSM-5ने काही क्रायटेरिया सांगितले आहे की हा जो बदल तुमच्यात आहे, जसं झोप नाही येणं हा सलग 3 आठवडे पाहिजे, भूक मंदावणं किंवा वाढणं हाही सलग 3 ते 4 आठवडे पाहिजे, तुम्हाला इतरांशी न भेटणं याचाही एक कालावधी दिल्याचं त्या डायग्नोस्टिक मॅन्युअलने दिलं आहे. पण या वेब सिरीजमुळे किंवा हे चित्रपट पाहून आता विद्यार्थी किंवा पालक तरुण स्वतःला डायग्नोज करायला लागले की नाही मला फोबिया आहे. फोबियाचे वेगळे कारणं असतात. नाही मला खूप स्ट्रेस आहे. स्ट्रेस आणि चिंता फरक आहे. आजचा तरुण हा सोशल मीडियाकडे खूप जास्त ओढावला जातो आहे आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाल्यास काळानुरूप कितीतरी जे वैचारिक तर आहेच पण त्याचबरोबर मानसिकही आहेत. तर आजच्या तरुणाचा मानसिक आरोग्याकडे स्पेसिफिकली जसं सोशल मीडिया आहे त्याच्यातही सायकोलॉजिकल इम्पॅक्टचा वापर करून ते बनविल्या जातं गोष्टी. तर त्याकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आजच्या तरुणाने? हे बघा, तंत्रज्ञानात बदल होणं हे तर आवश्यक आहे आणि ते होणारच. पण हा जो होणारा बदल हा इतका रॅपिड आहे किंवा इतका लवकर होतो आहे की आता आपण म्हणजे 10-7-8 वर्षापूर्वी फक्त मोबाईलमध्ये होतो, त्याच्यानंतर इंटरनेट आला, आता 5G आलं, तर हा बदल होणारच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात बदल हा होणारच आहे. नक्कीच सर. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची जी नितांत आवश्यकता आहे ती काळानुरूप अजून सुदृढ व्हावी आणि त्यामध्ये तरुणांनी खूप नेमकेपणाने विचार करून त्याकडे बघावं हाच सुबोध सरांचा सांगण्याचा उद्देश होता. याचप्रमाणे अनेक विषयाशी निगडीत महत्त्वपूर्ण बाबींची माहिती घेण्यासाठी आमच्यासोबत राहा. मी आकाश, नवराष्ट्र नववार्ता.